म्हणजे अजून काय बनतं त्यांचा अजून विस्तार व्हायचा आहे. पण ते झाल्यानंतर हिंदू मंदिरच पहिली धोक्यात येतात आणि त्याच्यात हे हनुमानाचं मंदिर होतं. असो, आज ते झाल्यानंतर दोन महत्वाच्या गोष्टी आपल्या समोर मला मांडायच्या आहेत. मुंबईच्यासाठी महत्वाच्या आहेत, आपल्या सगळ्या नागरिकांसाठी महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे गेले 2 वर्ष आम्ही जे रस्त्याचा घोटाळा एक्सपोज करत आलेलो आहोत. आपल्याला आठवत असेल 2022 साली असेल, 2023 साली असेल आणि ह्या वर्षी देखील रस्त्याचा घोटाळा 6,000 कोटीचा आणि नंतर देखील 6,000 कोटीचा घोटाळा आम्ही इथेच पत्रकार परिषद घेऊन लोकांसमोर आणला, आपल्यासमोर आणला. ते झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेला मान्य करावं लागलं की ॲडव्हान्स मोबिलिटी हे द्यायची गरज नाहीये आणि 6,000 कोटीवरनं 5,000 कोटीवर आणलं. त्यावेळी देखील मी सांगत होतो की घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचा याच्यात हात आहे का, एकनाथ शिंदेंचा याच्यात हात आहे का. जे 2 पालकमंत्री होते, मग केसरकर, जे मला माहित नाही त्यांनी घोटाळा केला की नाही, पण अनियमितता नक्की आहे आणि अकार्यक्षमता तर दिसलीच त्यांची. अजूनही लहान मुलांना, विद्यार्थ्यांना युनिफॉर्म दिले गेले नाहीत अनेक शाळांमध्ये. किती कार्यक्षम आहेत, मंत्री म्हणून कसं काम केलं सगळ्यांना माहिती आहे. तर ते आणि लोढा जे बिल्डर आहेत ह्यांचा ह्या घोटाळ्यात काही हात आहे का, अजूनही कुठेही स्पष्ट झालं नव्हतं किंवा सरकारकडून उत्तर आलं नव्हतं. पण गंमत अशी झाली आहे की मागच्या वर्षी आणि ह्या वर्षी मी दोन्ही वर्षानंतर जेव्हा हे घोटाळे आपल्या माध्यमातून लोकांसमोर आणले, आत्ता कुठेतरी भाजप म्हणजे कॉन्ट्रॅक्टर्सना पैसे मिळाल्यानंतर रस्त्याची कामं घाणेरडी प्रकारे काही मला वाटतं 20-25% झाल्यानंतर भाजप बोलायला लागली मुंबईतली की आता या रस्त्यांवर SIT लावा. हेच मी गेले 2 वर्ष सांगत होतो की मुंबईचे जे रस्त्याचा घोटाळा चालू आहे एकनाथ शिंदेंच्या देखरेखीत, खोके सरकारच्या देखरेखीत, तो घोटाळ्याची चौकशी करा. चला, आज तरी भाजपला जाग आलेली आहे. 2 वर्ष मी सांगतोय की हिंमत असेल तर या सरकारमधून बाहेर पडा. निवडणुका होऊन गेल्या, कॉन्ट्रॅक्टर्सना त्यांचे पैसे मिळाले, घोटाळा झाला. आज भाजप नुसतं काहीतरी दाखवायचं म्हणून सांगते की SIT चौकशी लावा. माझी मागणी ही राहील की SIT पेक्षा सरळ सरळ एक EOWची चौकशी लावा. पाहिजे तर आमच्या आमदारांचं एक पथक बनवा, पत्रकारांना त्याच्यात असू द्या, काही टेक्निशियनना त्याच्यात असू द्या. आणि जो 700 किलोमीटर रस्ते घोटाळा साधारणपणे आपण पाहतोय, मी त्यावेळी पण सांगत होतो की प्रधानमंत्री महोदयांना आणू नका, भूमिपूजनासाठी त्यांना आणू नका. प्रधानमंत्र्यांचा हा अपमान आहे की तुम्ही त्यांच्या हाती एक भ्रष्ट कामाचं भूमिपूजन करताय. दुर्दैव असं की त्यावेळी एकनाथ शिंदेंच्या नादात असेल किंवा काही असेल, काय झालं, नादात असेल किंवा काही असेल, साधारणपणे ते भूमिपूजन घाईघाईत करून घेतलं. आणि करून घेतल्यानंतर आपण पाहतोय मुंबईमध्ये ना 2022-23चे रस्ते झालेत, ना 23-24चे रस्ते झालेत. हा घोटाळा तेव्हाही होता, आज देखील आहे. आणि हा घोटाळा स्पष्टपणे कार्टेलायझेशन आणि घोटाळा कसा झालाय हे मी आपल्याच माध्यमातून लोकांसमोर आणलं. आज मुंबई भाजप जे नाटक करत आहे की SIT वगैरे लावा, मग तुम्ही जेव्हा मी 2 वर्ष बोलत होतो आणि हे सगळे दाखले लोकांना दिले, मी हे सगळे एव्हिडन्सेस मी लोकांसमोर आणले, तेव्हा तुम्ही का काही बोलला नाही, ह्याचं उत्तर देखील मुंबई भाजपने देणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आज ही बातमी आलेली आहे, ही बातमी आजच्या पेपरमध्ये आलेली आहे. बातमी एवढीच आहे की BMC प्लॅन्स टू लेव्ही युजर फी पर फ्लॅट फॉर वेस्ट कलेक्शन. मुंबईमध्ये 2017 पर्यंत साधारणपणे 10,000 मेट्रिक टनचा कचरा रोज गोळा केला जायचा आणि डम्पिंग ग्राउंडला जायचा. 2017 मध्ये आम्ही मोहीम काढली होती की प्रत्येक बल्क जनरेटर म्हणजे 100 kgहून जास्ती कोणी असेल त्यांनी कचऱ्याचं विलगीकरण करावं. ओला कचरा असेल, सुका कचरा असेल, ते वेगळं वेगळं करून कंपोस्टिंग वगैरे या सगळ्या गोष्टी करून साधारणपणे मुंबईतला कचरा हा 10,000 मेट्रिक टनवरनं डेली कलेक्शन आपण 6,500 मेट्रिक टनवर आणलं. त्याचं पुढचं प्लॅनिंग सुरू केलं आपण. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट 2030 हे डॉक्युमेंट देखील रिलीज केलं आणि त्याच्यात आपण काही गल्ल्यांमध्ये स्ट्रीट लाईट्स कशा त्या कचऱ्यातून आपण ती वीज कशी निर्मिती करू शकतो, मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी कशा करू शकतो, प्रत्येक वॉर्डमध्ये हे सेंटर्स कशा असायला पाहिजेत, हे सगळं कामही केलेलं आपण. पण आता आपण पाहतोय की भाजपचं सरकार आल्यानंतर, फडणवीस साहेबांचं सरकार आल्यानंतर एकदमच मुंबई महानगरपालिकेला जाग आली आणि त्यांनी सांगितलं की आता आम्ही 2 लाख कोटीच्या डेफिसिटमध्ये आहोत, कमिटेड लायबिलिटीमध्ये आहोत आणि आम्हाला प्रत्येक मुंबईकरावर युजर फी आता लावायला लागेल, प्रत्येक घरावर ह्या कचरा गोळा करण्यासाठी एक फी लावायला लागेल. आतापर्यंत जर झालं नाही ते आता कशाला करताय तुम्ही? जे मुंबईत आपण पाहतोय, जिथे जिथे अजूनही गेल्या 2 वर्षात अनेक वेळा आम्ही आमच्या वॉर्ड ऑफिसमध्ये असेल, G साऊथच्या किंवा मग मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र लिहिलं असेल की मुंबईत अजूनही कचऱ्याचे ढिगारे गेल्या 2 वर्षात अनेक ठिकाणून उचलले जात नाहीत. ते जे ढिगारे आशेचे आशे पडलेले आहेत त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला पैसे देणार का नागरिक म्हणून? प्रत्येक वेळा ढिगारा दिसला की तुम्ही मुंबईकरांना पैसे देणार आहे का? तर मग ही फी कशासाठी लावत आहात आणि ह्याचा आम्ही विरोध करणार म्हणजे करणार, सगळे मुंबईकर रस्त्यावर उतरून करणार, हे आज तुम्हाला सांगतो.
मुंबईचं आपण पाहताय अदानीच्या घशात घालण्याचा जो प्रयत्न आहे, काल परवाकडेच आम्ही आंदोलन देखील केलं की पॉवर मीटर्स असतील, स्मार्ट मीटर्स असतील, त्याच्या विरुद्ध आंदोलन केलं. पण मुंबईकरांवर आपण एका बाजूने पाहतोय जे काही रस्त्याचा घोटाळा झाला, भाजप आधी बोलायला तयार नव्हतं. आता फडणवीस साहेबांना खरोखर मोका, मुख्यमंत्री महोदयांना मोका आहे की जर त्यांना स्वच्छ सरकार त्यांचं चालवायचं असेल आणि सुरुवात ह्या स्वच्छ सरकारमधून करायची असेल तर एकनाथ शिंदे असतील, केसरकर असतील, लोढा असतील, यांना मंत्रिमंडळातून बाजूला ठेवा चौकशी पूर्ण होईपर्यंत. आणि जोपर्यंत सिद्ध होत नाही की यांचा त्याच्यात हात नाही आणि कॉन्ट्रॅक्टरचा फायदा झाला नाहीये तोपर्यंत यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवा. तर आणि तरच आम्ही मानू की वॉशिंग मशीनचं सरकार नाही. कल उद्धव बाला साहब ठाकरे जी ने पत्रकार परिषद के माध्यम से भाजपा का चुनावी हिंदुत्व एक्सपोज कर दिया. हम हिंदुओं का इस्तेमाल भाजपा सिर्फ चुनाव के लिए करते हैं और फिर उस समय जो फेक न्यूज का प्रोपेगेंडा शुरू करते हैं. कोई कहता है कि किसी बोर्ड का क्लेम सिद्धिविनायक मंदिर पे है, कोई जमीनें ले रहा है, कोई ये कर रहा है. लेकिन सही बात यही है कि अगर देश भर में देखें तो ज्यादा से ज्यादा हिंदू मंदिर और हिंदू जो खतरे में है वो भाजपा के राज्य में ही है. कल हमने जो एक्सपोज किया वो यही था कि भाजपा की ही केंद्रीय मंत्रालय, रेलवे मंत्रालय, केंद्र सरकार के जो रेलवे मंत्रालय है उनकी एक नोटिस आई थी 80 साल पुराने एक हनुमान मंदिर को. आज भी जो अगर आप देखें तो भाजपा के कई नेता जाके वहां नाटक करके आए हैं, कुछ आंदोलन करके आए हैं. अगर इतना ही हिम्मत हो तो जाओ, बांग्लादेश में जो हिंदू है वो बचाओ, लेकिन यहाँ जो फोन पे हो सकता है और जो आपने नोटिस भेजी है उसी के खिलाफ, आपके खुद के नोटिस के खिलाफ आप जाके आंदोलन करते हो, ये तो मजाक हुई. लेकिन ये जो नोटिस आज स्टे की आई है वो भी गलत है. ये स्टे नहीं, ये जो निर्णय है वो रद्द किया जाना चाहिए, ये हमारी मांग रहेगी. आज हम 5:30 बजे तो दर्शन के लिए जा रहे हैं हनुमान जी का, वहां जो मंदिर है उधर. और इसी के सुनते हुए केंद्र सरकार की जो रेलवे मंत्री है उन्होंने ये नोटिस जारी की है. वो नोटिस भी हैंड राइटिंग में है, टाइप करने को भी उनको समय नहीं मिला. ये जो भाजपा के चुनावी हिंदुत्व है वो हमने एक्सपोज कर दिया. ये बात है. और दूसरी बात जो दो अहम बातें मैं आपके सामने लाना चाहता हूं या आपके माध्यम से जनता के सामने लाना चाहता हूं, ये है पहली बात तो मैंने सुना है कि भाजपा ने कोई एसआईटी मांगी है रोड स्कैम पे. यही वो रोड स्कैम है, रोड स्कैम 1 और रोड स्कैम 2, जो मैंने 2022-23 में और 23-24 में एक्सपोज किया था. मैंने तब भी कहा था कि प्रधानमंत्री महोदय को ना लाए मुंबई में, क्योंकि वो उनका अपमान रहेगा कि उनके हाथों से एक भ्रष्ट स्कैम का आप अनावरण करने जा रहे हैं, भूमि पूजन करने जा रहे हैं. लेकिन आज वही भाजपा है जो एकनाथ शिंदे के साथ थी, उनके सरकार में थी. सारे कॉन्ट्रैक्टर्स को पैसा मिल चुका है, करप्शन होना था वो हो चुका है, रास्तों की हालत जो खराब होनी थी वो हो चुकी है, मुंबईकर के जो हाल होने थे वो हो चुके हैं, मुंबईकर का जो पैसा था वो जाना था कॉन्ट्रैक्टर्स के पॉकेट्स में वो जा चुका है, किकबैक्स मिलने थे वो मिल चुके हैं. और आज भाजपा नाटक कर रही है कि एसआईटी लगाओ. मेरा तो ये कहना है कि अगर फडणवीस साहब इस पे स्पष्ट बात करना चाहते हैं तो एकनाथ शिंदे को मंत्रालय में ना ले, केसरकर जो पालक मंत्री थे मुंबई के उनको मंत्रालय में ना ले, लोढ़ा जी जो पालक मंत्री थे उनको ना ले, क्योंकि ये जो पूरा स्कैम था केसरकर जी और लोढ़ा जी का तो ऑफिस बीएमसी ही नहीं था. और यही बात मैं कहना चाहता हूं कि ये स्कैम मैंने एविडेंस के साथ, जो कार्टेलाइजेशन हुआ है, स्कैम हुआ है, उसको एक्सपोज आप ही के माध्यम से किया था. फडणवीस साहब को आज मौका है कि उनकी सरकार भ्रष्ट सरकार नहीं है, स्वच्छ सरकार है दिखाने के लिए. और अगर ये करना चाहते हैं तो ये जो भ्रष्ट लोग हैं उनको दूर रखें और ईओडब्ल्यू के माध्यम से इन पे इंक्वायरी हो, फ्री एंड फेयर इंक्वायरी हो. हम सारे लोग, फिर आप पत्रकार के हिसाब से हो, हम विधायक हो, सारे लोग इसमें एक पैनल बनाया जाए, गठित किया जाए, उस पर कार्रवाई हो. दूसरी बात मुंबई करों के लिए अहम है, ये जो न्यूज आई है आज कि बीएमसी प्लान्स टू लेवी पर फ्लैट अ यूजर फी फॉर वेस्ट कलेक्शन. कई सालों से हमने इस मुंबई में जो सेवा की है तब 10,000 मेट्रिक टन से लेके आज 6,000 मेट्रिक टन पर गार्बेज कलेक्शन लाया है. इसमें वेस्ट जनरेशन जब होता है उसके बाद सेग्रीगेशन होता है, वेट वेस्ट, ड्राई वेस्ट, ये सारी बातें इसमें आती है. और अभी तक ये फ्री था, ये ऑब्लिगेटरी ड्यूटी है बीएमसी की. लेकिन जैसे ही भाजपा की सरकार बैठी है, अदानीकरण तो शुरू हुआ है मुंबई का, लेकिन दूसरी बात कर लेना यानी टैक्स लेना. मुंबई को कैसे लूटा जाए, पहले तो कॉन्ट्रैक्टर्स के माध्यम से लूटा, रोड स्कैम के माध्यम से लूटा, और आज आप देखें तो यूजर फी के माध्यम से लूटना चाहती है. इसके अगर आप विपरीत कोई एग्जाम्पल लेना चाहते तो उद्धव साहब जब मुख्यमंत्री थे तब उन्होंने 500 स्क्वायर फुट के जो घर थे या 500 स्क्वायर फुट तक के जब घर थे उसको प्रॉपर्टी टैक्स उसका माफ किया था, यूजर फी नहीं था, एक भी छुपा कर नहीं लगाया था हमने. लेकिन टोल की बात हो, यूजर फी की बात हो, ये बीजेपी के ही राज्य में क्यों आती है, ये जवाब तो बीएमसी को देना पड़ेगा. तुम्ही म्हणतात की ज्या पद्धतीनं रस्त्यांच्या ह्याच्यामध्ये 20 ते 25% कामं झालेली आहेत,
आशिष शेलारांनी एक आक्षेप घेतला आणि दुसरीकडे आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातत्यानं सांगतायत की आम्ही मुंबईला चांगले रस्ते दिले. 2 वर्षात तर खड्डेमुक्त होणार होती मुंबई. उलट तुम्ही जाऊन कोपरी ब्रिज पहा, नवीन जो कोपरी ब्रिज बनवलाय तिथे खड्डे आलेत. म्हणजे एवढं सगळं थाटात उद्घाटन जे केलं त्या नवीन रस्त्यावर खड्डे पडलेत. 6-7 महिने झाले त्या कोपरी ब्रिजला. कोस्टल रोडला खड्डे पडायला लागले किंवा पॅचवर्क सुरू झालेलं आहे. म्हणजे एकनाथ शिंदेनी जिथे जिथे हात लावला तिथे एक तर एस्केलेशन झालं आणि घोटाळा झालाय हे स्पष्ट आहे. आणि हेच जर फडणवीस साहेबांना, मुख्यमंत्री महोदयांना, जे निवडणूक आयोगाचे मुख्यमंत्री आहेत, त्यांना जर दाखवायचं असेल की त्यांचं सरकार खरोखर स्वच्छ आहे तर त्यांना एकनाथ शिंदेना दूर ठेवावं लागेल. रस्ते घोटाळ्याबाबत आरोप करत होतात, पत्रकार परिषदा घेत हो. होतात. त्यावेळेस ते भाजप जे आहे ते एकनाथ शिंदेना भाजप पाठिंबा देत होती, भाजप त्या सरकारमध्ये होती आणि भाजप गप्प बसली होती. आता कदाचित निवडणुका येतात म्हणून भाजपने हा विषय घेतला किंवा त्यांचे डोळे आता उघडले असतील. जे काही असेल मी चांगले संकेत समजतो. आणि फडणवीस साहेबांनी चौकशी लावावी की तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी, तत्कालीन म्युनिसिपल कमिशनरनी, तत्कालीन दोन्ही पालकमंत्र्यांनी ह्याच्यात घोटाळा किंवा अनियमितता काही हात आहे का ह्याच्यात हे त्यांनी पाहावं.